यार मग तू फार पेचात टाकतेस यार. तुला कळते प्रॅक्टिकली प्रॉब्लेम काय आहे? तुला माहिती माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत हे तुलाही माहिती ना. यार तू अशी घाई नको करूस यार, घाई नको करू. तू फार असं मला वेळ दे ना. हे बघ, एकदम तू अशी तडकाफडकी काही डिसिजन घेऊ नको. प्रॉब्लेम होत आहेत. अरे मला कळतंय तुझं वय निघतंय, तुझ्या घरच्यांचे तुला, मला मला सगळा तुझा प्रॉब्लेम कळतोय. पण यार आज आज आपण कॅपेबल नाही होत. तू प्रॅक्टिकली सिच्युएशन बघतेय का? तू माझी घराची कंडिशन बघ. मी एकुलता एक कमवणार आहे घरामध्ये. माझ्या 2 भावाचं शिक्षण चालू आहे. मी जे काही थोडेफार कमवतो मला त्यांच्या शिक्षणासाठी पाठवावं लागतं. बाबांची तब्येत बरी नसते, त्यांच्या गोळ्या वगैरे चालू आहे. घर पाहिलं आमचं असं, मी तुला तिथे कसं काय घेऊन जाऊ? मोठ्या मुश्किलीने आता पुण्यात थोडी छोटी मोठी नोकरी लागली आहे. मी गावाकडे आलो, मला वाटलं तुझ्याशी बोलू, तुझ्याशी भेटू. तू सरळ, अगं मी तुला आज नाही घेऊन जाऊ शकत तिकडे. भाड्याची खोली, एवढीशी रूम आहे, त्याच्यामध्ये 10 लोक राहतो आम्ही. मी फक्त रात्री झोपायला जातो तिथे, तेही 3-4 तास झोपतो. बाकी कंपनीतच मी झोपतो. तर थोडं पगार वाढवू दे, माझ्या जरा काही गोष्टी सेटल तर होऊ दे. अगं मग समजव ना तुझ्या आईवडिलांना. तू तू तुझ्या आईवडिलांना समजव ना. सांग की एक मला वेळ द्या. यार बघ, प्रॅक्टिकली आज मला लगेच शक्य नाही आहे आणि मला तुलाही सोडून जायचं नाही. मी मी मला असं जर काही करायचं राहिलं असं मी तुझ्याशी बोललोच नसतो फोनवर. आपण आपण कंटिन्युअसली बोलतोय, याला काहीतरी अर्थ आहे. आणि असंही माझं काही डोक्यात चालू नाही की नाही यार मला मला आमच्या समाजाची हवी आहे, माझं असंच आहे, माझं तसंच आहे. माझ्या माझ्या काही टर्म्स अँड कंडिशन नाही आहे. मला तो आहे तशी एक्सेप्टेड आहे. पण फक्त विषय असा आहे की आज म्हणता आज लगेच लग्न करणं मला शक्य नाही आहे. तू थांब ना. तू थांब, तुझ्या घरच्यांना समजव. ऐकतील तुझं घरचे माझं. येऊ मी तुझ्या घरच्यांना भेटायला. मग काय, तुला काय वाटतं, तू चलशील माझ्याबरोबर तिकडे, राहशील त्या खोलीमध्ये? जमेल तुला तिकडे? यार हे म्हणणं खूप सोपं आहे. हे खूप सोपं आहे म्हणणं की जाय मी, आणि असं ब्लेम्स टाकणं पण खूप सोपं आहे. प्रॅक्टिकली तुम्ही नाही विचार करत यार. नाही विचार करत तुम्ही लोक. भावला भावलीचा खेळ आहे का? तुला माहिती माझ्या घरचे प्रॉब्लेम्स काय आहेत. मला तुझ्याही घरचे प्रॉब्लेम्स कळत आहेत. पण तू जरा होल्ड करू शकतेस ना. होल्ड कर ना यार. माहिती मला, तू बरेच वर्ष झाले होल्ड करतेस, थांबवलेस वगैरे. पण दिस इज, मी काय करू याच्यामध्ये? तू राहशील आहे तशा कंडिशन मध्ये? हा, यार मला तुला एक चांगलं आयुष्य द्यायचं आहे. तुला काय म्हणजे माझं माझं खूप पहिल्यापासून क्लिअर होतं. जसे दिवस माझ्या आई वडिलांनी काढले, जसे मी आतापर्यंत काढत आलोय, मला माझ्या पार्टनरला मला तसे दिवस द्यायचे नव्हते. फार तडजोड करून राहणं मला पटत नाही. त्यापेक्षा मला असं वाटतं की माझं एकटेपण मला बरं वाटतं, की नको, जे आहे ते आपण स्वतः भोगतो, इतरांना त्रास नको त्याचा. मी कधी म्हटलो तू मला उपभोगायची वस्तू आहेस? मी म्हटलो का तुला कधी? अरे यार, प्रेम दोघांचं होतं. मी कधीच तुझा फायदा नाही उचलला यार, प्लीज.
मी त्यातला माणूस नाहीये. माझी कधीच अशी इच्छा नव्हती किंवा माझं तुझ्यावर प्रेम होतं म्हणून मी तुझ्या जवळ यायचो. आणि त्याचा अर्थ तू आता अशी, माझं असं खरंच काही नव्हतं. आणि मी तुला अजूनही सांगतो की मी काही तुला सोडून जायला तयार नाही. माझं माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपण थांबूया, बोलूया. पण मला असं वाटतं की तू खूप घाई करतेस आणि त्या घाईमध्ये ना तू हे सगळं सोसायटीसाठी करते का? मुद्दामून त्यांना दाखवण्यासाठी? तुझ्या आई-वडिलांना समजव ना. माहिती ना, ते मला ओळखतात ना. ओळखतात ना. कर, तुला लग्न करायचं तर मी काय सांगू तुला? हे बघ, शेवटी तुला येत आहे स्थळ, मोठे लग्न वाले लोक आहे, चांगली नोकरी, पगार आहे. आणि तुला जर ते सगळं हवं असेल आणि तुला करायचं तर कर लग्न. पण मी सध्या अशा सिच्युएशन मध्ये आहे. माझी फाटत नाही असं नाहीये. पण मला वेळ हवा आहे. तूही वेळ घे. थोड्या गोष्टी सेटल डाऊन होऊ दे. माझ्या जरा काही जबाबदाऱ्या आहेत, त्या मला पूर्ण पाडू देत. मी यातून निघालो ना, मोकळा होईल ना, तर मी तुझ्याकडे पण तुझ्याकडे व्यवस्थित लक्ष देता येईल मला. मी आजच तुला म्हणताना की लगेच चल माझ्याबरोबर, चल तिथे घेऊन, मला हे असं खोटं बोलता येईल किंवा मला तुला लग्न करून तुला या घरात कसं तरी मला असं असं डांबून नाही ठेवायचंय. मला असं वाटतं की जी कोणी माझी पार्टनर असेल ना, तिला एक चांगलं आयुष्य मिळावं. बस इतकाच प्रश्न आहे. आणि आज हे सगळं खूप घाईघाईत होईल आणि तू तू चलशील तिकडे आणि तिकडे तू राहशील वेगळी, करशील कामधंदा. यार, तू गाव सोडून कधी बाहेर पडाली नाहीयेस, तुझं शिक्षण झालं नाहीये, तू काय नोकरी करणार आहेस? लोकांकडे काय धुणं भांड्याला जाणार आहेस का? मग तुला काही सामाजिक भान नाहीये. तुला तुला कुठल्या कामाची कधी सवय नाहीये. तुला सगळ्या गोष्टी जागेवर भेटत आलेल्या आहे. तू एक चांगल्या घरातून येते, श्रीमंती तुझी. कट तू तिथून निघून तू सरळ असे चाळीत बस्तीमध्ये तिकडे 10 लोकांच्या मध्ये असं कुठं कोपऱ्यात किंवा छोटासा रूम किचन, हे तुला जमणार नाहीये. मला तुझी प्रॅक्टिकली कंडिशन माहिती आहे. मला माहिती आहे तू माझ्यात, मला सगळं कळतंय. तुला ती श्रीमंती नकोय, पण ते अचानक तुला नाही भेटणार. तुला ते जमणार नाही तिकडे. मी मेहनत करतोय ना. मी अजून पार्ट टाइम अजून काही वेगळं काम करेन. 2 पैसा अजून गोळा करण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत माझ्या 2 वर्षात माझ्या भावांचंही शिक्षण वगैरे होईल. ते आपल्या आपल्या ते त्यांच्या त्यांच्या नोकरीला लागले, मग मी मोकळा होईल. बाबांचाही असं आता आलाय वेळ त्यांचा. मला या सगळ्या याच्यातून मोकळा झालो ना, मग मला तुला लक्ष देता येईल. मग तू राहशील, मी राहील, आपण दोघं मिळून सगळं व्यवस्थित सेटल डाऊन करू. पण आज लगेच नको करूस. समजव तुझ्या आई वडिलांना की नाही, मला वेळ हवा आहे. आणि तुझा विश्वास आहे ना, विश्वास फार महत्वाचा आहे. तुझा विश्वास आहे ना, मग 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 काय समाजाला कशाला दाखवायचं आपल्याला जबरदस्ती. इकडे रिलॅक्स हो. हे बघ, आपण व्यवस्थित डिसिजन घेऊया. एक चांगला वेळ येईल, आपण लग्नही करूया. पण असं घाई घाई करू नको. मला तुला चांगलं आयुष्य द्यायचं आहे. मला नाही वाटत जसं आयुष्य मी जगलो तसं माझ्या बायकोला मिळावं. हं? तू बोल तुझ्या आई वडिलांशी. हो तर मी बोलतो. सांग त्यांना मी येतोय भेटायला. उद्या मी येतो तुझ्याकडे. त्यांना समजावून सांगतो. तरी नाही ऐकले तर घेऊया काहीतरी निर्णय.
हं?